थकावट आणि उदासीनता काय हे डिप्रेशनची लक्षणं असू शकतात का? काय डिप्रेशनचे संकेत देतात का? ते जाणणं आवश्यक आहे. चला, आज मी बोलणार आहे आपल्याशी थकावट येणं, थकून जाणं विनाकारण आणि उदासीनता येणं. काय होतं की बरेच काही लाईफमध्ये काही गोष्टी घडत राहतात. जे काही घडलं ते असं घडायला नको होतं, असं का घडलं, पास्टमध्ये मी असं करायला पाहिजे होतं, मी तसं करायला पाहिजे होतं, मी नाही केलं, ती नाही केलं, त्यांनी मला असं म्हटलं, हिने तसं केलं, अमकं टमकं 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 जे चालू आहे, आणि त्यापासून आपल्याला डिप्रेशन येतं. तर डिप्रेशन मोस्ट ऑफ द टाइम्स हे पास्टमधनं आलेलं आहे, पास्टमधनं डिप्रेशन आलेलं आहे. आणि मग काय होतं की डिप्रेशनमध्ये डोपामिन लेवल्स, मेंदूचे जे हॉर्मोन्स आहेत, डोपामिन लेवल, सेरोटॉनिन, ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन्स, हे जे फील गुड हॉर्मोन्स आहेत, हे हॉर्मोन्स कमी होतात, त्याची लेवल कमी होऊन जाते. स्टिरॉइड आणि ॲड्रेनालिन सिक्रेशन वाढतं आणि मग खूप डाऊन वाटायला लागतं, डल वाटायला लागतं, इकडून तिकडे हलणं मुश्किल होऊन जातं, जाणं कुठे बाहेर कठीण, सोशली माणूस आयसोलेट होतो, भूक लागत नाही, काही करायची इच्छा होत नाही, कशामध्येच रस वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही, असं वाटतं बसून राहावं नुसतं, काहीच करू नये. मग याचबरोबर काय होतं की हे जेव्हा एंडॉर्फिन्स आणि डोपामिनचे लेवल कमी होतात तेव्हा मग बॉडी एक्स चालू होतात. डोकं दुखणं, मायग्रेनचे अटॅक्स आहेत, हातपाय दुखतात, बिना काही करतात थकावट, म्हणजे काहीच केलं नाही, बा संध्याकाळी थकून गेलो बा. तुम्ही सांगा, बरेचसे असे लोक आहेत की बा ते काही फिजिकली काम करत नाही आहेत, ते काही शारीरिक काही श्रम करत नाहीत, पण संध्याकाळी मात्र म्हणतात की आम्ही थकून गेलो. हे कसं काय होतं? कारण की ते ॲक्च्युली डिप्रेस्ड आहेत, त्यांना एनर्जी नाही आहे, त्यांना एन्थुझियाझम नाही आहे, त्यांना कामात पॅशन नाही आहे, डाऊन आहेत, आणि मग कसं तरी करून ते रखडत आहेत आणि मग संध्याकाळी डाऊन होऊन जातात, डिप्रेस होऊन जातात. आपल्याला कल्पना असेल की जर 7 व्यक्तींच्या मागे एकाला डिप्रेशनच्या गोळ्यांची गरज आहे, ट्रीटमेंटची गरज आहे, म्हणजे 100 पैकी 7-8 लोकांना ट्रीटमेंटची गरज आहे 100 व्यक्तींपाठीमागे. आणि तसं जर पाहिलं तर 100 व्यक्तींमागे 25 लोकांना अँक्झायटी आणि डिप्रेशन अनुभवायला मिळतं, कधी ना कधी येतच. आता एवढं जर मोठं आहे तर मग डेफिनेटली आपल्याला त्याच्याबद्दल काही लाज वाटायला नको, शरम वाटायला नको की आपण डॉक्टरकडे कसं जावं, कसं विचारावं, आपण काय पागल झालो का, असं कुठलेही विचार न आणता जर आपल्याला असं वाटतं आहे, मी सांगतो ती लक्षणं: उदास, नर्वस, रडू येणं, भूक न लागणं, कोणत्याही कामामध्ये इंटरेस्ट न वाटणं, इच्छा न कोणतेही काम करायची, जागेवरून उठावंसं पण वाटत नाही, काही काम करायची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, झोप येत नाही, आत्महत्येचे विचार येतात, सर्व निगेटिव्ह विचार आहेत. हे जर लक्षणं असतील तर डेफिनेटली आपल्याला यापैकी काही पण लक्षणं आली तरी पण डिप्रेशन आहे. आणि मग आपल्याला हे पाहावं लागतं की डिप्रेशन जे आलेलं आहे त्यामध्ये काही शारीरिक आजार कोणता आहे का की ज्यामुळे डिप्रेशन आलेलं आहे. होऊ शकतं की कॅन्सर आहे म्हणून डिप्रेशन आलं, अटॅक आला म्हणून डिप्रेशन आलं. काही लोकांना फायनान्शियल लॉस आहे, डिवोर्स झालेला आहे, परीक्षेत नापास झाले, धंदा डुबला, असं बरंच काही कारणं असतील त्यामुळे डिप्रेशन आलेलं आहे. तर हे जर आपण पाहिलं किंवा कोणते कारणं आहेत, कोणत्या कारणांमुळे डिप्रेशन येतं, जे कारणं झाले ते पास्टमध्ये आहेत, आणि जर पास्टमध्ये जे कारणं झालेले आहेत त्याला आपण आज काहीच करू शकत नाही. आज फक्त आपण रिपेअरिंग करू शकतो, त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो, त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो. असा विचार केला तर डेफिनेटली काही ना काही सोल्युशन्स निघतील आणि आपण कामाला लागू. कारण का आपण विचार करा की पास्टमध्ये झालं, समजा कोणाचा मृत्यू झाला, किती दिवस रडायचं, किती दिवस दुःख वाटून घ्यायचं, ठरवून घ्या. 24 तास, 48 तास, 13 दिवस, किती दिवस कामाला लागा. कारण जो माणूस गेला तो पुन्हा वापस तर येणार नाही, जो पैसा गेला वापस तर मिळणार नाही. आता गेला तर गेला, आता काय करायचं. तर जे काही निगेटिव्ह विचार आहेत, जे काही डिप्रेशनचे विचार आहेत त्यांना चॅलेंज करणं, चॅलेंज करून जे मला विचार आहेत ते खरोखर आहेत का, विचार सत्य आहेत का, की मला विचार येतात काल्पनिक आहेत, विचारांना मी बाहेर काढून टाकू शकतो का, मी ॲक्शन घेऊ शकतो का. हा जर अशा तऱ्हेने जर आपण स्वतःचा विचार केला डेफिनेटली फायदा होईल.
त्याचबरोबर आम्ही म्हणतो की रेग्युलर एक्सरसाइज करा, 40 मिनटं एक्सरसाइज, मेडिटेशन, बॅलन्स डाएट, झोप, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संमोहन उपचार, ज्यामध्ये आम्ही शिकवतो व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, आणि त्याबरोबर तुम्हाला एकदम चांगलं वाटायला लागतं. कारण का आपण जेव्हा संमोहन करतो तेव्हा डोपामिनच्या लेवल डोक्यातल्या वाढतात, चांगलं वाटायला लागतं. तुम्ही पहा फ्रेश किती होतं ते. अँटी डिप्रेशन्स गोळ्या ज्या आहेत त्या घेणं आवश्यक आहे. अँटी डिप्रेशन्समध्ये खूप आता नवीन नवीन औषधं आलेली आहेत. जे औषधं आपण घेतली तर 8 ते 15 दिवसामध्ये आपल्याला चांगला फरक पडू शकतो. त्यामध्ये SSRI ग्रुपची औषधं आहेत, ट्रायसायक्लिक ग्रुपची आहेत, बरेच काही आहेत. तर ते जर आपण घेतलीत तर नक्कीच फायदा होतो. व्हिडिओ आपल्याला आवडला तर लोकांना शेअर करा, कारण का 25% लोकांना डिप्रेशन आहे. थँक्यू व्हेरी मच.